फुटीर 6 खासदारांना ठाकरेंच्या शिवसेनेनं नोटीस बजावली। 18 जूनला पाठवलेली नोटीस खासदारांपर्यंत पोहोचली। फुटीर खासदारांना 24 तासात उत्तर देणं बंधनकारक आहे। खासदारांच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। नोटीसला उत्तर न देण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्षाचा पक्षादेश अर्थात व्हीप जारी करूनही गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी झालेल्या लोकसभा सदस्यांच्या बैठकीस गैरहजर राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस असा विषय या पत्रामध्ये लिहिण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, तपशील देतील। शिवाजी, यापूर्वी जी माहिती समोर येत होती त्यानुसार पक्षाकडनं 7 दिवसाच्या आत लिखित स्वरूपात उत्तर द्यावं असं सांगण्यात आलं होतं। मात्र प्रत्यक्षात व्हीप जो बजावण्यात आला होता आणि त्यानंतर जे उल्लंघन झाल्याची नोटीस समोर आलेली आहे आणि जी खासदारांना, जे फुटीर खासदार आहेत त्यांच्यापर्यंत जी नोटीस पोहोचलेली आहे ते 24 तासात या संदर्भामध्ये उत्तर जे आहे ते देणं अपेक्षित आहे। आणि ही नोटीस पोहोचल्यानंतर ते खासदार काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे। 18 तारखेचं हे पत्र आहे, मात्र काल ही नोटीस पोहोचलेली आहे। 24 तास उलटण्याची शक्यता आता जवळ आलेले आहेत आणि त्यानंतर आता काय उत्तर मिळतं हे पाहणं महत्वाचं आहे। दुसरा मुद्दा म्हणजे जी माहिती मिळते आहे हे या खासदारांचं अधिकृतपणे एका पक्षामध्ये विलीनीकरण झालेलं आहे अशा संदर्भातली सगळी प्रोसिजर आहे ती झालेली असल्यामुळे मुळातल्या ठाकरे गटाच्या या पक्षामध्ये हे राहिलेलं नाहीये, त्यामुळे हे उत्तर देतात का हे पाहणं महत्वाचं आहे। मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भामध्ये कोणताही फुटीर खासदार उत्तर देणार नाही अशी माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता ठाकरे पक्षाकडनं या संदर्भामध्ये 24 तासात उत्तर नाही आल्यानंतर या संदर्भामध्ये लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन झालं म्हणून यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं असं पत्र जे आहे ते राजधानी दिल्लीमध्ये लोकसभा अध्यक्षांना पाठवलं जाणार आहे। आता हे ईमेलद्वारे पाठवलं जातंय की थेट प्रत्यक्षात येऊन गटनेते अरविंद सावंत हे पत्र देतात हे पाहणं महत्वाचं आहे।